Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आहे मुंबईमध्ये. आपल्यासोबत नसीम खान आहेत, उमेदवार आहेत काँग्रेसचे चांदिवली विधानसभा क्षेत्रातून. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. राहुलजी मुंबईमध्ये आहेत, सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत. काय आज मोठा गौप्यस्फोट होणार आहे का? नाही, राहुलजींची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेसचे सर्व नेते, काँग्रेस पक्ष, राहुल गांधीजी, खरगे साहेब, महाराष्ट्राचे आमचे नेते शरद पवार साहेब, उद्धव ठाकरेजी आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते सध्या महाराष्ट्र वाचवण्याची लढा लढत आहे आणि जनताचं आम्हाला समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये एक चांगला वातावरण निर्माण झालेलं आहे आणि युती सरकारच्या विरुद्ध लोकांमध्ये चीड झालेली आहे, गुस्सा निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची लाट चाललेली आहे. आपण बघाल की 20 तारीखला महाराष्ट्राची जनता लोकसभाच्या निवडणुकाप्रमाणे विधानसभामध्ये सुद्धा जास्तीत जास्त संख्यामध्ये महाविकास आघाडीला निवडून देतील आणि 23 तारीखला जेव्हा हे निकाल येईल त्यावेळी महाविकास आघाडीला भरघोस समर्थन महाराष्ट्राची जनता देईल आणि जनता बदल मागतोय. ज्याप्रमाणे 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला बेरोजगारी, महागाई, महिलावर अत्याचार, अन्याय, कायदा आणि सुव्यवस्था ढसळलेली आणि भ्रष्टाचारचा जो डोंगर उभा झालेला आहे 2.5 वर्षामध्ये, त्याच्या विरुद्ध महाराष्ट्राची जनता एकत्र झालेली आहे आणि महाराष्ट्राची जनताचा मनाचा जो कौल आहे तोच महाविकास आघाडीचा कौल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जागतो. धार्मिक रंग देण्याचा जो एक कयास आहे तो गेल्या काही दिवसांपासून लगावल्याचं दिसतंय. लोक पण याबाबत चर्चा करतायत. बटेंगे तो कटेंगे, यानंतर एक आहे तो सेफ आहे म्हणतायत आणि याचा वेगळा अर्थ काढू नका असं सुद्धा मुख्यमंत्री काल म्हणाले. नाही, चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाचं धोरणच आहे. रेटून बोलायचं आहे, खोटे बोलायचं आहे, तेढ निर्माण करायचं आहे. कारण दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता असूनसुद्धा महाराष्ट्रासाठी काही केलेलं नसल्यामुळे आज लोक उत्तर मागत आहेत. त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे ते हिंदू मुसलमान, हिंदुस्तान पाकिस्तान, शमशान कब्रस्तान, कटोगे तो बटोगे, ओढ जिहाद, लो जिहाद अशीच भावनिक विषय आणून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे ह्या निवडणुकामध्ये सुद्धा आहे. परंतु महाराष्ट्राची जनता ह्या सर्व विषयाला नेहमी रिजेक्ट केलेला आहे आणि या निवडणुकामध्ये सुद्धा रिजेक्ट करतायत. नक्कीच, पण याचा फायदा भाजपला होईल असं वाटतं तुम्हाला? काही फायदा होणार नाही. बदल होत आहे. महाविकास आघाडीची लाट चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये. सर्व नेते, पवारसाहेब, उद्धवजी, आम्ही सगळे काँग्रेसचे नेते, राहुलजी, प्रियंका गांधीजी, खरगे साहेब सर्व महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्याप्रमाणे लोकांचं समर्थन महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभाच्या माध्यमातून मिळत आहे. महाराष्ट्राची जनतानी कौल 2 दिवस अगोदरच देऊन टाकलेला आहे की 20 तारीखला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार येईल आणि बदल घडून आणेल. फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्या 160 ते 170 जागा येत आहेत, दावा करतात ते. ठीक आहे, दावा करणं काय लोकशाही आहे. 23 तारीखपर्यंत जेवढा दावा करायचा असेल दावा करू द्या. 23 तारीखला दूध का दूध, पाणी का पाणी होगा. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मागच्या वेळी अवघ्या 400 मतांनी तुमचा पराभव झाला होता आणि यावेळी किती विश्वास आहे, आत्मविश्वास आहे तुम्हाला की तुम्ही ही सगळी कसर जी आहे ती भरून काढाल? नाही, कारण 5 वर्षामध्ये ज्याप्रमाणे लोकांना त्रास झालेला आहे चांदिवलीच्या मतदारांना, ज्याप्रमाणे नागरिक सुविधासारखी सुविधाशी वंचित राहायला लागला आहे लोकांना आणि कायदा सुव्यवस्था, नशाखोरी वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार चांदिवली मतदारसंघामध्ये झालेला आहे, निधीचा गैरवापर झालेला आहे, कागदावर दाखवून विकास करण्याचा खोकळा जो दावा झालेला आहे त्या लोकांच्या समोर आलेला आहे आणि लोक आमच्या सोबत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे. लोकांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि उद्या येणारा 20 तारीखला चांदिवलीची जनता भरघोस मताने आम्हाला निवडून देईल, आशीर्वाद देईल अशा आम्हाला अपेक्षा. एक शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस फिनिक्स सारखी जशी लोकसभेमध्ये भरारी घेतली तशी विधानसभेत पण घेईल आणि किती जागा निवडून येतील असा विश्वास आहे? 175+. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडली नसीम खान यांनी. 175हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.